नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमित लवटे, संचालक विद्या प्रबोधिनी कोल्हापूर, भूषणदूत अकॅडमी पुणेच्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. भूषणदूत अकॅडमी मार्फत सुरू असलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा गट व संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज मधील टेस्ट 4 मधील चालू घडामोडी प्रश्नांचा विश्लेषण पाहणार आहोत. यामध्ये प्रश्न 86 वा होता. नुकताच चर्चेत असलेल्या नीरज चोप्रा संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अविधान होतं, ऑलिम्पिकच्या इतिहासात व्यक्तिगत सुवर्ण पदक पटकावणारा नीरज चोप्रा पहिला ॲथलीट आहे. उपविधान आहे, ऑलिम्पिकच्या इतिहासात नीरज चोप्रा याने भारतासाठी 10वे सुवर्ण पदक पटकावलं. क विधान आहे, नीरज चोप्रा हरियाणाचा आहे. ड विधान आहे, नीरज चोप्रा 2018 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व विधान बरोबर. यामध्ये जे विधान दिले ती सर्व विधाने बरोबर आहेत. आपल्याला माहित आहे की भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिलं सुवर्ण पदक हे नीरज चोप्राने मिळवून दिलं होतं. ती तारीख होती 7 ऑगस्ट 2021. मित्रांनो, ही तारीख खूप महत्वाची आहे, कारण या तारखेलाच नंतर राष्ट्रीय भालाफेक दिन म्हणून घोषित करण्यात आलं, 7 ऑगस्ट 2021. यामध्ये त्याने जो भाला फेकला होता तो फेकला होता 87.58 मीटर. हे सुद्धा खूप गरजेचं आणि खूप महत्वाचं आहे परीक्षे दृष्टीनं, की भालाफेक किती होती, तर 87.58 मीटर. अभिनव बिंद्रानंतर तब्बल 13 वर्षानंतर भारताला सुवर्ण पदक मिळालं. 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने नेमबाजीमध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं. भारताचे ॲथलेटिक्स मधलं पहिलंच सुवर्ण पदक आहे. यापूर्वी ॲथलेटिक्स मध्ये मिल्खा सिंग आणि पी.टी. उषा यांचं पदक आहे ते थोडक्यात हुकलं होतं. दोघांनाही 4थ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं. स्वातंत्र्यापूर्वी मात्र ॲथलेटिक्स मध्ये 1900 साली नॉर्मन प्रिटचार्ड यांनी ब्रिटिश इंडियाकडून खेळताना 2 पदके मिळवली होती. पण भारताचं म्हटलं तर हे ॲथलेटिक्स मध्ये पहिलंच वैयक्तिक सुवर्ण पदक आहे. 24 डिसेंबर 1997 रोजी नीरज चोप्रा यांचा जन्म पानिपत, हरियाणा येथे झाला. त्याचं टोपण नाव आहे गोल्डन बॉय. गोल्डन बॉय या टोपण नावाने त्याला ओळखलं जातं. 2016 मध्ये तो भारतीय लष्करात दाखल झाला होता. सध्या तो सुभेदार या रँकवरती कार्यरत आहे. नीरजला गोल्डन बॉय म्हणून का म्हटलं जातं, तर त्याच्या कामगिरीवरून आपल्या लक्षात येईल की 2020 मध्ये त्याने टोकियो ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक पटकावलं. याआधी 2018 मध्ये आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक, 2018 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक, 2017 मध्ये आशियाई चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक, 2016 मध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक, तर 2016च्या ज्युनियर चॅम्पियनशिप मध्ये सुद्धा त्यानं सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. त्यामुळे त्याला गोल्डन बॉय म्हणून ओळखलं जातं. आता पण त्याला 3 महत्वाचे पुरस्कार मिळाले. त्यामध्ये सर्वात महत्वाचा होता या वर्षीचाच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. दुसरा होता 2018 सालचा अर्जुन पुरस्कार आणि 2020 मध्ये त्याला विशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न योग्य जोड्या लावा. पहिल्या गटामध्ये अ गटामध्ये तुम्हाला युद्ध सरावाचं नाव दिलं आहे आणि ब गटामध्ये तो सराव कोणत्या 2 देशादरम्यान झाला याचं हे दिलेलं आहे तुम्हाला. तर या युद्ध सरावावरती प्रत्येक प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतात, त्यामुळे त्या दृष्टीने हे सराव खूप महत्वाचे ठरतात. इंद्र 2021 हा जो सराव आहे तो झाला होता भारत आणि रशियामध्ये. भारत आणि रशियामध्ये इंद्र सराव होतो. दुसरा आहे काजिंद 2021 हा होतो भारत आणि कझाकिस्तानमध्ये. त्याचा 3 पर्यायी बरोबर येईल. कोकण 2021 हा ब्रिटिश म्हणजे ब्रिटन आणि भारतामध्ये होतो. तर जायर अल बहार हा भारत आणि कतारमध्ये होतो. त्यामुळे याचं म्हणजे बरोबर तो उत्तर असेल ते 2, 3, 1, 4. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. याबरोबर भारताच्या अनेक देशाबरोबर जे सराव होतात त्यामध्ये महत्वाच्या सरावामध्ये भारत आणि बांगलादेशमध्ये संप्रीती नावाचा सराव होतो. मित्रशक्ती हा सराव होतो भारत आणि श्रीलंकेमध्ये. मैत्री एक्सरसाइज भारत थायलंड. वज्रप्रहार
भारत आणि US मध्ये. युद्ध अभ्यास भारत आणि US. नॉमॅडिक एलिफंट हा भारत आणि मंगोलियामध्ये होतो. गरुड शक्ती भारत इंडोनेशिया. शक्ती एक्सरसाइज भारत आणि फ्रान्स. धर्म गार्डियन भारत आणि जपान. सूर्यकिरण भारत नेपाळ. हँड इन हँड इंडिया चायना. सिम्बेक्स इंडिया सिंगापूर. शक्ती सराव होतो इंडिया आणि फ्रान्समध्ये. तर कॉर्पेट नावाचा जो सराव आहे तो भारत आणि थायलंडमध्ये होतो. तर बऱ्यापैकी मित्रांनो यावरती क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत, त्यामुळे ही माहिती खूप महत्वाची आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न 88. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स GII 2021 संदर्भात खालील विधान विचारात घ्या आणि योग्य विधान निवडा असं विचारलं. योग्य विधान आपल्याला शोधायचं. पहिलं विधान आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2021 चा जागतिक बौद्धिक संपदा संघटना म्हणजेच वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन द्वारा जाहीर करण्यात आला. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2021 मध्ये भारताच्या क्रमवारीत 2 अंकांची सुधारणा झाली. तिसरं विधान आहे 2021 चा निर्देशांक अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. तर 2021 चा निर्देशांक सर्वात शेवटचा क्रमांक हा अंगोलाचा आहे. तर आपल्याला योग्य विधान शोधायचे. त्यामध्ये पहिलं विधान आहे 2021 मधलं जागतिक बौद्धिक संपदा संघटना WIPO द्वारा जाहीर करण्यात आलं. तर हे विधान बरोबर आहे मित्रांनो. दुसरे विधान आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2021 मध्ये भारताच्या क्रमवारीत 2 अंकाची सुधारणा झाली. तर हे विधान बरोबर आहे. क विधान होतं 2021 निर्देशांकात अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे का? तर हे विधान चुकीचं आहे. यामध्ये स्वित्झर्लंड हा पहिल्या क्रमांकावर आहे आणि अमेरिका हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळं क विधान चुकीचं आहे. ड विधान 2021 निर्देशांकात शेवटचा क्रमांक अंगोलाचा आहे. तर हे विधान बरोबर आहे. त्यामुळे याचं उत्तर जे असेल ते असेल पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि ड विधान योग्य. तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दरवर्षी जाहीर केला जातो. तो जाहीर कोण करतं तर संयुक्त राष्ट्रांची एक एजन्सी आहे. तिचं नाव आहे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन WIPO. यामध्ये एकूण 132 देशांचा समावेश होता आणि इनोव्हेशन इनपुट आणि आउटपुट संबंधित 80 निर्देशांकावर हा निर्देशांक आधारित होता. स्वित्झर्लंड पहिल्या तर अंगोला शेवटच्या स्थानी आहे. या निर्देशांकामध्ये भारताने 2 स्थानांची प्रगती करत 46व्या स्थानावर स्थान मिळवलेलं आहे. 2015 साली भारत 81व्या स्थानी होता आणि आता जवळपास 2021 मध्ये तो 46व्या स्थानापर्यंत पोहोचला आहे. 2007 मध्ये हा निर्देशांक पहिल्यांदाच प्रकाशित करण्यात आला होता. पहिल्या 5 देशावर आपण नजर टाकूया. पहिला देश आहे स्वित्झर्लंड, दुसऱ्या क्रमांकावर आहे स्वीडन, तिसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिका, चौथ्या क्रमांकावर आहे ब्रिटन आणि 5व्या क्रमांकावर आहे दक्षिण कोरिया. जर आपण आशियाई देशांचा विचार केला तर 8व्या क्रमांकावर आहे सिंगापूर, 12व्या क्रमांकावर आहे चीन, 13व्या क्रमांकावर आहे जपान, 14व्या क्रमांकावर आहे हाँगकाँग आणि 15व्या क्रमांकावर आहे इस्रायल. भारत यामध्ये 46व्या स्थानावर आहे. मागच्या वर्षी तो 48व्या स्थानी होता आणि 2 स्थानांनी प्रगती करत तो आता 46व्या स्थानावर पोहोचलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न 89. इथेही एक जोडा लावा सांगितलेलं तुम्हाला. एका बाजूला तुम्हाला सुपर कम्प्युटर दिलेलं आहे आणि ते त्याच्या संदर्भात दुसरा देश आपल्याला शोधायचा आहे. तर पीच डेंट हा जो सुपर कम्प्युटर आहे तो आहे स्वित्झर्लंडचा. टियानी हा चीनचा आहे. समिट हा सुपर कम्प्युटर अमेरिकेचा आहे जो IBM कंपनीनं बनवलेला आहे. जी कंपनी आहे ती आहे IBM. समिट हा अमेरिकेचा आहे. तर ABCI हा आहे जपानचा. त्यामुळे याचा बरोबर पर्याय असेल तो पर्याय असेल पर्याय क्रमांक 3 1 2 3 4. बरेच आपल्याला सुपर कम्प्युटरवरती पण प्रश्न विचारून देतात. तर जे सुपर कम्प्युटर आहे सध्याचे ते आपण एकदा नजर टाकूयात. पहिल्या क्रमांकावर आहे फुगाकू. फुगाकू हा जपानचा सुपर कम्प्युटर आहे आणि तो जगात सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. संगणक एका सेकंदामध्ये किती प्रक्रिया करतो यावरून त्याचा वेग ठरवला जातो आणि तो वेग आहे तो मोजला जातो तो पेटाफ्लॉप्स मध्ये मोजला जातो. इथे हे टेराफ्लॉप्स मध्ये दिलेले आहे. पण वेग मोजण्याचे जे एकक आहे ते आहे
पेटाफ्लॉप्स. त्यामध्ये जवळपास एका वरती 16 शून्य असतात आणि तो असं मोजला जातो पेटाफ्लॉप्स मध्ये. तर फुगाकूचा जो वेग आहे तो आहे 415.53. 415.53 पेटाफ्लॉप्स इतका वेग आहे तो आहे फुगाकूचा. आणि फुगाकू हा जगातील सर्वात वेगवान सुपर संगणक आहे, जो आहे जपानचा. दुसऱ्या क्रमांकावर आहे समिट. समिट आहे अमेरिकेचा, जो IBM कंपनीने बनवला आहे. फुगाकू हा फुजित्सू आणि रिकेन या जापनीज कंपनीने बनवलेला आहे, रिकेन इन्स्टिट्यूट. तिसऱ्या क्रमांकावर आहे सेरा. सेरा हा सुद्धा IBMचा आहे आणि तो आहे अमेरिकेचा. चौथ्या क्रमांकावर आहे सनवे लाईट. सनवे लाईट, तो आहे चायनाचा. पाचव्या क्रमांकावर आहे सेलेन, तो आहे अमेरिकेचा. सहाव्या क्रमांकावर आहे टियानी, चीनचा. त्यानंतर हे दोन आहेत सुपर कम्प्युटर. पण हे पहिली 5 आहेत ते खूप महत्वाचे आहेत, ते तुम्ही एकदा लक्षपूर्वक वाचा. पुढे वळूया. प्रश्न 90. यामध्ये तुम्हाला एका बाजूला भारतरत्न प्राप्त व्यक्ती दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला दिलेले आहेत त्यांचं पुरस्कार मिळालेले वर्ष. तर या व्यक्ती जर बघितलं तर आपण सगळ्या व्यक्ती त्या महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत आणि त्यांचे तुम्हाला साल ओळखायचे आहेत. तर धोंडो केशव कर्वे यांना भारत मिळाला होता 1958 साली. पहिले महाराष्ट्रीयन आहेत 1958 साली. त्यानंतर विनोबा भावेने मिळाला होता 1963 साली. पांडुरंग वामन काने यांना मिळाला होता 1983 साली. आणि पुरुषोत्तम दास टंडन यांना मिळाला होता 1961 साली. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भारतरत्न पुरस्काराबद्दल तुम्हाला माहिती असेलच. 1954 साली या पुरस्काराची स्थापना झाली आणि 1954 साली तिघा जणांना हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यामध्ये पहिले आहेत सी राजगोपालचारी. दुसरे होते सर्वपल्ली राधाकृष्णन आणि तिसरे होते CV रमन. तर या 3 व्यक्ती ज्यांना पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. आणि शेवटचा भारतरत्न पुरस्कार 2019 ला देण्यात आला होता. तोही 3 व्यक्तींना देण्यात आला होता. पहिली व्यक्ती होती प्रणव मुखर्जी, दुसरी भूपेन हजारिका आणि तिसरी होती नानाजी देशमुख. तर आतापर्यंत जवळपास 48 लोकांना भारतरत्न देण्यात आलेला आहे. यामध्ये 2 परदेशी व्यक्ती पण आहेत. परदेशी व्यक्ती कोण आहेत तर पहिले आहेत खान अब्दुल गफ्फार खान आणि दुसरे आहेत नेल्सन मंडेला. महाराष्ट्रातील आतापर्यंत 9 व्यक्तींना भारतरत्न मिळालेला ही संख्या आहे ती देशात सर्वाधिक आहे. म्हणजे सर्वाधिक पुरस्कार मिळवणारा राज्य असेल तर आहे ते महाराष्ट्र आहे आणि आतापर्यंत 9 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळायला दिसून येतो. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे जागतिक भूक निर्देशांक 2021 बाबत पुढील विधानाचा विचार करा. विधान होतं जागतिक भूक निर्देशांक 2021 मध्ये 116 देशांच्या यादीत भारताने 121 स्थान प्राप्त केले. दुसरा आहे आयर्लंडची एजन्सी कन्सर्न वर्ल्ड वाईड व जर्मनीची संस्था वेल्ट हंगर हेल्प यांच्या संयुक्त अहवालानुसार भारतातील उपासमारीची पातळी चिंताजनक असल्याचा उल्लेख केला. या अहवालानुसार नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान इत्यादी देशांनी आपल्या नागरिकांना अन्न पुरवण्यामध्ये भारतापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. तर इथं योग्य विधान आपल्याला शोधायचे. तर हे पहिलं विधान आहे ते बरोबर आहे. 101व्या क्रमांकावर आहे भारत. दुसरं आहे की आयर्लंडची एजन्सी कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि जर्मनी संस्था वेल्ट हंगर हेल्प यांच्या संयुक्त अहवालानुसार भारतातील उपासमारीची पातळी चिंताजनक असल्याचा उल्लेख केला, तो पण बरोबर आहे. आणि क विधान आहे नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान ही शेजारी राष्ट्र ती भारतापेक्षा पुढे आहेत. तर हे पण विधान बरोबर आहे. तर याचा बरोबर पर्याय असेल तो पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व.
तर अलीकडेच 2021 सालचा जागतिक भूक निर्देशांक जाहीर झाला, ज्याला आपण ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणतो. 116 देशांच्या क्रमवारीत गेल्या वेळी 94व्या स्थानी असणारा भारत यावेळी 101व्या स्थानावर घसरला. जवळपास 7 स्थानांनी भारत मागे पडलेला आहे. म्यानमार 71, नेपाळ 76, बांगलादेश 76, पाकिस्तान 92 हे भारत शेजारी देश भारताच्या पुढे आहेत. भारताचे जे गुणांकन होते ते खूप महत्वाचे आहे, ते होते 27.5. 27.5 गुणांसह भारत 101व्या क्रमांकावर आहे. चीन, कुवेत आणि ब्राझील हे या निर्देशांकामध्ये अव्वल क्रमांकावर आहेत. भारत सरकारनं मात्र या अहवालावर टीका करताना हा अहवाल तयार करण्याची जी पद्धत आहे ती अशास्त्रीय आहे असं म्हटलेलं आहे. कुपोषित, बाल कुपोषण म्हणजे उंचीनुसार आवश्यक वजनाचा निकष, कुपोषित बालके, वयानुसार आवश्यक वजनाचा निकष, बालमृत्यू यांचा यामध्ये प्रामुख्यानं विचार होतो. हा निर्देशांक मोजताना एकूण 4 कॅटेगरी आहेत. त्यामध्ये पहिली आहे ती 0 ते 9.9 गुण म्हणजे चांगली, म्हणजे जितकं कमी गुण असतील तितकं तुमची चांगली प्रगती आहे असं म्हणता येईल. 10 ते 19.9 हा मध्यम आहे. 20 ते 34.9 हा गंभीर श्रेणीमध्ये मोडतो. 35 ते 49.9 हा चिंताजनक आहे. तर 50 गुणाच्या वर अत्यंत धोकादायक परिस्थिती. तर याचा विचार केला तर भारत 27.5 आहे. याचा अर्थ भारत गंभीर श्रेणीमध्ये येतो. ओके, भारत हा गंभीर श्रेणीमध्ये येतो. पुढे बघूया. प्रश्न 92. नुकतेच चर्चेत असलेल्या काकतीय रुद्रेश्वर मंदिर संदर्भात खालील विधान विचार घ्या. पहिलं विधान आहे, काकतीय रुद्रेश्वर मंदिर हे तेलंगणातील तारंगल जिल्ह्यात आहे. तर हे विधान चुकीचं आहे. रुद्रेश्वर मंदिर हे तेलंगणातील मुलुग नावाचा जो जिल्हा आहे त्या मुलुग जिल्ह्यामध्ये आहे. काकतीय रुद्रेश्वर मंदिराला भारतातील 39वे युनेस्को जागतिक वारसा दर्जा देण्यात आला. तर हे विधान आहे ते बरोबर आहे. काकतीय रुद्रेश्वर मंदिर 1000 खांबापासून बनलेलं आहे का, तर ते विधान आहे बरोबर आहे. काकतीय रुद्रेश्वर मंदिर हे तेलंगणातील दुसरे जागतिक वारसा स्थळ आहे का, तर हे विधान आहे ते चुकीचं आहे. हे पहिलेच जागतिक वारसा स्थळ आहे तेलंगणामध्ये. त्यामुळे हे चौथं विधान ड विधान आहे ते चुकीचं ठरतं. त्यामध्ये आपल्याला विचारलं की कोणती विधानं बरोबर अयोग्य आहेत असं विचारलं. अयोग्य विधान शोधा. तर यामध्ये अ आणि ड हे विधान अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 4 फक्त अ आणि ड. तर काकतीय रुद्रेश्वर मंदिर आहे, ज्याला आपण रामप्पा मंदिर म्हणून पण ओळखलं जातो तेलंगणातील, त्याला युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. हे ठिकाण तेलंगणातील मुलुग जिल्ह्यात आहे. मुलुग जिल्हा. युनेस्कोने 44व्या बैठकीत 25 जुलै 2021 रोजी हा निर्णय घेतला. हे 13व्या शतकातील तंत्रज्ञानाची कमाल दाखवणारे एक विशेष आणि अद्भुत असं मंदिर आहे. मंदिराच्या वास्तुविशारदाच्या नावावरून ते रामप्पा मंदिर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळातील समावेशासाठी वर्ष 2019 मध्ये भारत सरकारतर्फे या एकमेव स्थळाचा नामनिर्देश केला गेला होता. मंदिराला तब्बल 1000 खांब आहेत आणि तेलंगणा राज्यामध्ये हे पहिलेच जागतिक वारसा स्थळ आहे. 40वे भारतातील वारसा स्थळ आहे ते आहे धोलविरा. हे गुजरातमध्ये आहे आणि ह्याला 40वे जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. आतापर्यंत भारतामध्ये 40 जागतिक वारसा स्थळ आहेत, त्यामधील 32 आहेत ते आहेत नॅचरल आहेत. आणि 32, 7, 1 अशी याची आहे, टोटल 40 आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 93. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक वाहन EV धोरण 2021 खालील कोणते उद्देश आहेत. तर हा बहुतेक प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे, कारण याचं जे चारही विधान आहेत, म्हणजे अ विधान आहे इलेक्ट्रिक वाहनांचे अवलंबन, उत्पादन आणि पायाभूत सुविधा बळकट करणे हे विधान बरोबर आहे. 2025 पर्यंत रजिस्टर वाहनांना कमीत कमी 10% विद्युतीकरण करणे हे पण बरोबर आहे. 2025 पर्यंत सार्वजनिक परिवहनचे 25% विद्युतीकरण करणे हे पण उद्देश आहेत. शहरी क्षेत्रात आणि राष्ट्रीय महामार्गावर 2500 चार्जिंग स्टेशन स्थापन करणे हे पण उद्देश आहे. त्यामुळे याचा बरोबर जो पर्याय पाहिजे होता तो सर्व विधाने
बरोबर किंवा सर्व उद्देशाचा असं पाहिजे होता, जे यामध्ये उत्तर आपल्याला दिसून येत नाही. तर महाराष्ट्र शासनाने 2021 मध्ये महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक वाहन धोरण जाहीर केलं. महाराष्ट्र हे इलेक्ट्रिक वाहन धोरण अधिसूचित करणारे देशातील प्रथम राज्य आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये महाराष्ट्राचे इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर करण्यात आले. हे धोरण फक्त बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांना लागू होईल, हे महत्वाचं आहे. फक्त बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांना लागू होईल. या धोरणामध्ये माइल्ड हायब्रिड किंवा स्ट्रॉंग हायब्रिड किंवा प्लग इन हायब्रिड ही इलेक्ट्रिक वाहन आहेत ती समाविष्ट नाहीत. धोरणाचे उद्दिष्ट दिलेले आहेत. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 चे मुख्य उद्दिष्ट 2025 पर्यंत नवीन वाहन नोंदणी 10% हिस्सा बॅटरी इलेक्ट्रिक वाहनाचा असेल. इतर महत्वाची उद्दिष्ट किंवा धोरणे म्हणले तर 2025 पर्यंत राज्यातील 6 अत्यधिक प्रदूषित शहरी समूहामध्ये किमान 25% सार्वजनिक वाहतूक आणि ग्राहक वितरण मालवाहतूक वाहनाचे विद्युतीकरण करणं. सन 2025 पर्यंत महाराष्ट्राचे मार्ग परिवहन मंडळाच्या बस स्थापितील किमान 15% वाहने ही इलेक्ट्रिक प्रकारची असावीत. महाराष्ट्राला भारतातील इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमतेच्या बाबतीत सर्वोच्च उत्पादन राज्य करणं. चौथा आहे, राज्यात ऍडव्हान्स केमिस्ट्री सेल ACC बॅटरी उत्पादनासाठी किमान 1 गिगा फॅक्टरी स्थापन करणं. पाचवा आहे, राज्यात इलेक्ट्रिक वाहनं आणि त्यांचे घटक यासाठी संशोधन आणि विकास रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि कौशल्य विकास यांचे नियोजन करणं. तर ही महत्वाची धोरणं आहेत महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणाची, ते आपण आता पाहिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 94. जुलै 2021 मध्ये राष्ट्रीय होमिओपॅथिक आयोगाची स्थापना करण्यात आली. त्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. विधान आहे, राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाची स्थापना होमिओपॅथी केंद्रीय परिषदेच्या होमिओपॅथी सेंट्रल काउन्सिलच्या जागेवर करण्यात आली. राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाचे पहिले अध्यक्ष हे डॉक्टर अरविंद खुराना यांना करण्यात आलं. होमिओपॅथी अधिनियम 1973 नुसार होमिओपॅथी आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यातलं जे चुकीचं विधान आहे ते आहे विधान क. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 फक्त क विधान चूक हे बरोबर उत्तर येईल. राष्ट्रीय चिकित्सा आयोग NCIM कायदा 2020 आणि राष्ट्रीय होमिओपॅथिक आयोग NCH कायदा 2020 अलीकडेच लागू करण्यात आले. याची अंमलबजावणी झाली होती 21 सप्टेंबर 2020 पासून. 21 सप्टेंबर 2020 पासून याची अंमलबजावणी झाली. इंडियन मेडिसिन सेंट्रल काउन्सिल ऍक्ट 1979 आणि होमिओपॅथी सेंट्रल काउन्सिल ऍक्ट 1973 अनुसार अस्तित्वात असलेल्या किंवा आलेल्या सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनची जागा आता या नवीन कायद्याने घेतलेली आहे. होमिओपॅथी शिक्षणाच्या विनिमयासाठी आणि या क्षेत्रामध्ये नियामक सुधारणासाठी होमिओपॅथी केंद्रीय परिषद होमिओपॅथी सेंट्रल काउन्सिलच्या जागेवर एक नवीन राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाची स्थापना सरकारने जुलै 2021 मध्ये केली. सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथीचे चेअरमन आहेत डॉक्टर अरविंद खुराना यांची राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाची स्थापना होमिओपॅथी अधिनियम 2020 नुसार करण्यात आली. त्यामुळे जे क विधान होतं ते चुकीचं ठरतं. हा आयोग होमिओपॅथी उपचार आणि याचे संस्थासंबंधी धोरणे आणि दिशानिर्देशांचा निर्धारण करेल. होमिओपॅथी उपचारासंबंधी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठीची पात्रता सहप्रवेश परीक्षा होमिओपॅथी पदवीधरांसाठी नॅशनल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्टची तरतूद या अधिनियमात आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न 95. किसान सारथी मोबाईल ऍप संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या आणि अयोग्य विधान ओळखा. विधान होतं, किसान सारथी मोबाईल ऍप भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या म्हणजेच ICAR-च्या 93व्या स्थापना दिनानिमित्ताने 16 जुलै 2021 रोजी लॉन्च करण्यात आलं. तर हे विधान आहे ते बरोबर आहे. किसान सारथी मोबाईल ऍप केंद्रीय कृषी मंत्रालय आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा संयुक्त पुढाकार आहे. हे विधान बरोबर आहे. किसान सारथी मोबाईल ऍप फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये आहे. हे मात्र विधान चुकीचं आहे. हिंदी इंग्रजी शिवाय हे इतर प्रादेशिक भाषेमध्ये पण उपलब्ध आहे. त्यामुळे तिसरं विधान चुकीचं ठरतं. आपल्याला अयोग्य विधान शोधायचं आहे. त्यामुळे फक्त क हे याचं बरोबर पर्याय असेल. विधान फक्त क. रिसंटली मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीनं हे ॲप लॉन्च केलंय किसान सारथी नावाचं. आणि
हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जो शेतकऱ्यांना योग्य वेळेस योग्य माहिती प्राप्त करून देतो त्यांच्या स्वतःच्या भाषेमध्ये. ओके. तर तिसरं विधान चुकीचं होतं. पुढचं प्रश्न पाहूयात. प्रश्न 96. आकाश NG म्हणजे आकाश न्यू जनरेशन क्षेपणास्त्र संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अविधान आहे आकाश NG आकाश न्यू जनरेशन हे क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. तर विधान बरोबर आहे. दुसरं आहे की आकाश NG संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा DRDOच्या हैदराबाद द्वारा विकसित करण्यात आलं. तर हे पण बरोबर आहे. आकाश NG क्षेपणास्त्र उत्पादन भारत इलेक्ट्रिक लिमिटेड PEL व भारत डायनॉमिक्स लिमिटेड PDL द्वारे करण्यात आलं. हेही विधान बरोबर आहे. त्यामुळे ह्याचं बरोबर पर्याय असतो पर्याय क्रमांक 4. वरील सर्व विधानं बरोबर. आकाश हे जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र आहे. बहुउद्देशीय रडार कमांड नियंत्रण आणि संपर्क प्रणालीच्या सर्व प्रकारच्या शस्त्रांनी हे क्षेपणास्त्र सज्ज आहे. आकाश हे रणगाड्या भेदी क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं DRDO विकसित केलेलं आहे. या क्षेपणास्त्राचे संचालन ते राजेंद्र या स्वदेशी रडारद्वारे केलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 97. सायबर सुरक्षा निर्देशांक 2020 संदर्भात खालील विधानांचा विचार करा व योग्य विधाने निवडा. पहिला आहे सायबर सुरक्षा निर्देशांक आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ म्हणजेच इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन संघाकडून जाहीर केला जातो. दुसरा आहे सायबर सुरक्षा निर्देशांक 2020 मध्ये पहिल्या क्रमांकावर जपान आहे. क विधान आहे सायबर सुरक्षा निर्देशांक 2020 मध्ये भारत 182 देशांपैकी 47 क्रमांकावर आहे. ड विधान आहे हा निर्देशांक तयार करताना कायदेशीर उपाययोजना, तांत्रिक उपाययोजना, संघटनात्मक उपाययोजना, क्षमता विकास आणि सहकार्य या 5 स्तंभांचा विचार केला जातो. तर यातलं आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. पहिलं विधान आहे की आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघच हा निर्देशांक जाहीर करतो. दुसरं विधान होतं की सायबर सुरक्षा निर्देशांक पहिल्या क्रमांकावर जपान आहे का? तर हे विधान चुकीचं आहे. पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका. अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरा क्रमांक पाहिला तर दुसऱ्या क्रमांकावर आहे युनायटेड किंगडम आणि सौदी अरेबिया. तर तिसऱ्या क्रमांकावर आहे इस्टोनिया. अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे UK आणि सौदी अरेबिया. तर तिसऱ्या क्रमांकावर आहे इस्टोनिया. तर दुसरं विधान चुकीचं आहे. तिसरं विधान आहे सायबर सुरक्षा निर्देशांक 2020 मध्ये भारत 47व्या स्थानावर आहे का? तर हे विधान चुकीचं आहे. भारत आहे 10व्या स्थानी. भारत 10व्या क्रमांकावर आहे. तर तिसरं विधानही चुकीचं ठरतं. ड विधान बरोबर आहे. त्यामुळं याचा योग्य पर्याय असेल अ आणि ड. पर्याय क्रमांक 2 अ आणि ड योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 98. ॲनिमिया मुक्त भारत निर्देशांक 2020 च्या संदर्भातील योग्य विधानं कोणती असं विचारलंय. त्यातले योग्य विधान शोधायचे. ॲनिमिया मुक्त भारत निर्देशांक 2020. तर हा निर्देशांक नीती आयोगाकडून जाहीर करण्यात आला का? तर हे विधान आहे पहिलं ते चुकीचं आहे. हा जो निर्देशांक आहे तो केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं हा निर्देशांक जाहीर केला. त्यामुळे पहिलं चुकीचं आहे. ब विधान आहे ॲनिमिया मुक्त भारत निर्देशांक 2021 मध्ये मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. तर हे विधान बरोबर आहे. मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे ओडिशा आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे हिमाचल प्रदेश. तर ही पहिली 3 राज्य आहेत ॲनिमिया मुक्त भारत निर्देशांकामध्ये. ॲनिमिया मुक्त भारत हा पुढाकार WHO न म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेकडून सुरू करण्यात आला का? तर हे विधान चुकीचं आहे. हा पुढाकार घेण्यात होता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि युनिसेफ. युनिसेफ आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं हा पुढाकार सुरू केला आहे. त्यामुळे क विधान चुकीचं आहे. ड विधान आहे की ॲनिमिया हा रोग शरीरात आयर्नच्या कमतरतेमुळे होतो का? तर हे विधान बरोबर आहे.
लोहाच्या कमतरतेमुळे तो होत असतो. त्यामुळं ब आणि ड ही योग्य विधान आहेत. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. ॲनिमियालाच आपण पंडू रोग किंवा रक्तक्षय असं पण म्हणतो. पंडू रोग किंवा रक्तक्षय. आणि सामान्यपणे हा स्त्रियांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. पुरुषांना पण होतो, पण स्त्रियांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात हा आजार आढळतो. तो लोहाच्या कमतरतेमुळे होतो. लाल रक्तपेशीमधील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे म्हणजेच ॲनिमिया होणे असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, मिल्खा सिंग यांच्या बाबतीत काय खरे नाही. ओके, आपल्याला 4 विधान दिले आहेत आणि त्यापैकी कोणतं विधान चुकीचं आहे, म्हणजे काय खरं नाही ते आपण ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे की द मिल्खा सिंग यांना द फ्लाइंग सिख म्हणून ओळखलं जातं. तर हे विधान आपल्यामध्ये बरोबर आहे. फ्लाइंग सिख या नावाने त्यांना ओळखलं जातं. मिल्खा सिंग यांनी 3 ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे का? तर हे विधानही बरोबर आहे. 1956, 1960 आणि 1964 असं सगळं 3 ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळं दुसरं विधान बरोबर आहे. तिसरं विधान आहे, मिल्खा सिंग यांनी देशातील सर्वोच्च नागरिक सन्मान म्हणजे दुसऱ्या क्रमांकात आहे पद्मविभूषण तो प्राप्त केला आहे. तर हे विधान मात्र चुकीचं आहे. त्यांना आतापर्यंत पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. पद्मश्री तो मिळाला होता त्यांना 1959 साली. 1959 साली मिळाला होता. मिल्खा सिंग यांच्या ऑटोबायोग्राफीचे नाव होते द रेस ऑफ माय लाईफ. ओके, अॅन ऑटोबायोग्राफी. तर हे विधान बरोबर आहे. त्यामुळे तिसरं आहे ते विधान हे चुकीचं आहे. आपल्याला माहिती आहे की मिल्खा सिंग यांचं 18 जून 2021 रोजी निधन झालं आणि एशियन्स गेम्समध्ये आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्ण पदक पटकावली होती भारतासाठी. भाग मिल्खा भाग हा चित्रपट त्यांच्यावरच चित्रित करणार किंवा आधारित आहे. भाग मिल्खा भाग. पुढचा प्रश्न बघूयात. हा आपला शेवटचा प्रश्न आहे. खरीप पिकांच्या किमान हमी भावासंदर्भात म्हणजे 2021-22 मधले आपल्याला हे करायचं आहे. सोयाबीनचा जो नवीन किमान हमी भाव आहे तो आहे 3,950. ओके, शेंगदाण्याचा आहे 5,550. ज्वारीचा आहे 2,727. तर तुरीचा आहे 6,300. त्यामुळे याचं योग्य उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 2, 3, 2, 4, 1. अलीकडेच केंद्र सरकारने किमान हमी भाव जाहीर केले होते. तुम्हाला ह्यामध्ये किमान हमी भाव दिसून येतील 2020-21 मध्ये प्रति क्विंटल. ओके, आणि त्या हमी भावातील वाढ सुद्धा इथं तुम्हाला दिसून येईल. तर हा चार्ट एकदा नक्की अभ्यासा तुम्ही. सर्वच प्रमुख जी पीक आहे त्यांचा किमान हमी भाव इथे दिलेला आहे. यावरती तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. ओके, तर आपले सर्व प्रश्न इथं डिस्कस करून झालेले आहेत. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.